राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी अजित पवारांच्या टीकेला थेट प्रत्युत्तर दिलंय। सत्ता केंद्र हे कायम बारामतीत असल्यानं बारामतीचा विकास झाला असा राज्यातील इतर नगर परिषदांचा का झाला नाही असा सवाल बोर्डीकरांनी उपस्थित केलाय। जिंतूर नगरपालिकेचा प्रचार बारामतीच्या धर्तीवर करू असं काल अजित पवार सभेत बोलले होते, त्याला बोर्डीकरांनी उत्तर दिलंय। बारामतीला 10 रुपये लागत असतील तर अजित पवारांनी 100 रुपये दिलेत असंही बोर्डीकर म्हणाले। काय वाटतं एकूण जिल्ह्यामध्ये 7 ठिकाणी नगरपालिका निवडणूक होत आहेत, तुम्ही 3 ठिकाणी सोबळावर लढताय, काही ठिकाणी युती केलेली आहे? 7 पैकी 3 ठिकाणी आम्ही पूर्ण ताकदीने लढतोय, 2 ठिकाणी आम्ही शिवसेनेसोबत युती केलेली आहे आणि एका ठिकाणी आम्ही आघाडी केलेली आहे आणि पाथरीमध्ये आम्ही कुठलाही उमेदवार दिलेला नाही। उपमुख्यमंत्री जिंतूरमध्ये आले होते, त्यांनी सांगितले की बारामती आणि पिंपरी चिंचवडचा जसा विकास केला तसा जिंतूरचा विकास आम्ही करू, म्हणून येड्या गबाळ्याचं काम नाही विकास करणं। हे बघा, ह्यापूर्वी 10 वर्ष अजितदादांच्या गटाच्याच लोकांकडे जिंतूर नगरपालिकेची सत्ता होती। आता अजितदादांच्या विरोधामध्ये बोलणं किंवा ह्या स्टेटमेंटच्या वरती बोलणं एवढी मी काही मोठी नाही आणि ते आमचे उपमुख्यमंत्री आहेत, परंतु बारामतीकर नशीबवान आहेत की महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून बारामतीमधूनच राज्याचं सत्ता केंद्र नेहमीच हललेलं आहे। अर्थमंत्री अर्थकारण सुद्धा राज्याचं बारामतीमधूनच हललेलं आहे, त्यामुळे बारामतीमध्ये भरभरून खुल्या मनाने अजितदादांनी नेहमीच सातत्याने निधी दिलाय। समजा 10 रुपये लागत असतील त्या ठिकाणी 100 रुपयाचा निधी नेहमीच दिला गेलाय, त्यामुळे का नाही तिथला विकास होणार। तशाच खुल्या मनाने इतर नगरपालिकांमध्ये सुद्धा निधी दिला असता तर होत होता। आणि जिंतूर पण नगरपालिका 10 वर्ष त्यांच्या सत्तेमध्ये होती, तेव्हा अजितदादा उपमुख्यमंत्री होते, तेव्हा का भरभरून निधी दिला नाही? मग दिला तर यांनी घरात ठेवला का, हाही प्रश्न आमच्या समोर पडतो। आणि साहजिक आहे, बारामतीसारखं महाराष्ट्रामधल्या सगळ्या नगरपालिका व्हाव्यात हे आमचं सगळ्यांचं, मुख्यमंत्र्यांचं सुद्धा, आदरणीय देवाभाऊंचं सुद्धा लक्ष आहे। त्याच पद्धतीने येणाऱ्या ह्या सगळ्या मग जिंतूर सुद्धा त्यापेक्षा चांगले करण्याचा आम्ही प्रयत्न करू। तर अजित पवार काल जिंतूरच्या सभेत नेमकं काय म्हणाले होते तेही आपण पाहूया। मी आज जिंतूरवासियांना सांगतो, आमच्या साबिया भाभी आणि त्यांच्या बरोबरची टीम एकट्या दुकट्याला निवडून देऊन चालत नाही। मला आठवतंय एकदा लातूरला विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना जनार्दन वाघमारे, तुम्हालाही आठवत असेल, ते नगराध्यक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळाचे निवडून आले, परंतु खालची सगळी टीम दुसऱ्या पक्षाची निवडून आली। काम होणार कसं? पिंपरी चिंचवड पण 25 वर्ष माझ्या ताब्यात होतं, त्यावेळेस माझ्या नेतृत्वाखालचे तिथं सगळे पदाधिकारी व्हायचे। त्या शहराचा चेहरामोहरा मी बदललाय, बारामतीचा शहराचा चेहरामोहरा मी बदललाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।